ना गुळाचा पाक करायचं टेन्शन, ना हाताला चटके बसण्याचं टेन्शन. इतकी सोपी तिळगुळाच्या लाडूची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना मैत्रिणींनो, की मी आजपर्यंत अशी रेसिपी कधी बनवली नसेल. एवढे जास्त सॉफ्ट अगदी तोंडात टाकताच विरघळणारे तिळगुळाचे झटपट 10 ते 15 मिनिटात हे लाडू तयार होतात. चला मग सुरुवात करूया. तर हे तिळगुळाचे लाडू तयार करण्यासाठी 1 कप तीळ मी इथे कढईमध्ये घातलेत. मंद गॅसवरती आपल्याला मस्त चटचट होईपर्यंत हे जे तीळ आहेत ते भाजून घ्यायचे. खूप जास्त हाय फ्लेम करायची नाही, मंद गॅसवरतीच भाजायची, म्हणजे आतपर्यंत छान खरपूस भाजले जातात. हाय फ्लेम जर केली तर मग तीळ आपले करपण्याची शक्यता असते आणि मग लाडू थोडेसे कडवट चव येण्याची शक्यता असते. तर 5 ते 6 मिनिटांपर्यंत छान मी इथे खरपूस हे भाजून घेतले. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आज आपण गुळाचा पाक अजिबात करणार नाही आहोत. तर त्यासाठी आपल्याला गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. तर काय करायचं, एक स्टीलचा डबा घ्यायचा किंवा पातेलेसुद्धा घेऊ शकता. त्यामध्ये 2 ते 3 चमचे मी इथे तूप घातलं आहे. त्यामध्ये आपल्याला जितकं आपण तीळ घेतलेले होते तितकाच गूळ घालायचा आहे. तर आपण 1 कप तीळ घेतलेले होते, आता 1च कप आपण इथे गूळ घेतलेला आहे. 1-2 चमचे जास्तसुद्धा घालू शकता. आता डब्याला व्यवस्थित घट्ट बसेल असं झाकण लावायचं आणि इडली पात्रामध्ये मी 1 ग्लास भरून पाणी आधीच गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यामध्ये एक स्टीलचं स्टँड ठेवलं आहे आणि हा जो डबा आहे गुळाचा तो आपल्याला याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. डब्याऐवजी पातेलंसुद्धा वापरू शकता, फक्त घट्ट झाकण बसेल असं ठेवा आणि 10 मिनिटांपर्यंत आपल्याला छान याला एक मस्त हाय फ्लेमवरती वाफ काढून घ्यायची आहे. 10 मिनिटात आपला जो गूळ आहे तो मस्तपैकी विरघळतो, मेल्ट होतो आणि आपल्याला पाक वेगळा करायची गरज पडत नाही. जोपर्यंत आपला गूळ वितळतोय तोपर्यंत आपण हे जे तीळ आहेत ते सुद्धा आता थंड झालेले आहेत. गरमागरम तीळ कधीच मिक्सरला लावायचे नाही, नाहीतर मग त्यातून ऑइल रिलीज होतं आणि खूप जास्त बारीक अशी पावडर याची तयार होते. तर आता यातले 2-3 चमचे मी तीळ अख्खे बाजूला काढून घेतलेत. तिळासोबत मी इथे मुठभर भाजलेले शेंगदाणेसुद्धा घालते आहे. जर तुम्हाला फक्त तिळाचे लाडू हवे असतील तर शेंगदाणे घालू नका. शेंगदाणे घातल्यामुळे छान चव येते. थोडीशी भरड अशी पावडर, खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त जाडसर नाही, अशी करून घेतली आहे. 10 मिनटं झाल्यानंतर इडली पात्राचं झाकण खोलून बघूया. बघू शकता मस्तपैकी वाफेमध्ये आता हा जो डबा आहे तो गरम झाला आहे. आतला गुळही वितळलेला आहे. तर तुम्ही इडली पात्राऐवजी कुकर किंवा पातेलंसुद्धा वापरू शकता. आता डबा उघडून दाखवते. बघू शकता अशा पद्धतीने आतला जो गूळ आहे पूर्णपणे छान मेल्ट झाला आहे. कारण जी नवीन मंडळी आहे, पहिल्यांदा अशा पद्धतीचे तिळगुळाचे पाकाचे लाडू तयार करतात, त्यांच्याकडून काय होतं, हा पाक पुढे जाण्याची शक्यता असते. बऱ्याचदा गूळ जास्त फ्लेमवरती गरम केल्यामुळे थोडासा कलर बदलतो, चव बदलते. तर तसं याच्यामुळे अजिबात होत नाही आणि झटपट तुमचं काम होतं. त्यानंतर एका मोठ्या अशा बाउलमध्ये मी तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता हा जो वितळलेला गूळ आहे तो आपण संपूर्ण घालून घेणार आहोत. तर हा जो वाफेवरती गरम झालेला किंवा वितळवलेला जो गूळ आहे खूप जास्त गरम नसतो हा. जसं आपण लगेचच कढईमध्ये गूळ वितळून याच्यामध्ये घालतो तो खूप जास्त हाताला चटके बसतात ते लाडू तयार करताना. आणि तिळगुळाच्या लाडूचं वैशिष्ट्य म्हणजे ते गरमागरमच वळायला लागतात, नाहीतर मग ते आकार धरत नाही. सगळं जी पावडर असते त्याचा भुगा तयार होतो. तर त्यासाठी ही जी ट्रिक आहे ती नक्की एकदा वापरून बघा. गुळाचा पाक घातल्यानंतर मी इथे अख्खे तीळसुद्धा 2-3 चमचे घातलेले आहेत. त्यामुळे लाडू खाताना एक वेगळाच छान क्रंच येतो आणि लाडू जास्त खायला छान लागतात. तर आता हा जो पाक आहे व्यवस्थितपणे मी तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. चिमूटभर मीठसुद्धा याच्यामध्ये घालायचं. कुठल्याही गोड पदार्थामध्ये हलकंसं मीठ असलं की त्याची चव अजून जास्त वाढते. तर आता पाक व्यवस्थितपणे किंवा वितळवलेला जो गूळ आहे तो याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. आता आपण हव्या त्या आकारात छान मस्तपैकी याच्या वड्या पाडू शकता किंवा मग याची जी बर्फी आहे तीसुद्धा बनवू शकता किंवा मग आज मी जे तिळगुळाचे लाडू बनवते तसे लाडूसुद्धा छोट्या छोट्या आकारातले तुम्ही बनवून महिनाभर स्टोअर करू शकता. अजिबात खराब होत नाही आणि मस्त लागतात चवीला, एकदम सॉफ्ट होतात. घरात वृद्ध मंडळी असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा जे कडक तिळगुळाचे लाडू किंवा तिळगुळाची चिक्की असते, खायला थोडीशी कठीण जाते, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही एकदम परफेक्ट अशी सॉफ्ट तिळगुळाच्या लाडूची रेसिपी आहे. अजिबात झंझट नाही आहे की पाक बनवायचा आहे, पाक पुढे गेला तर काय होईल. कधी-कधी गूळ थोडासा कमी वितळवला गेला की मग लाडू चिवट होतात, तसंही याच्यामध्ये होत नाही आहे. एकदम सोपी अशी पद्धत आहे, युनिक आहे, वेगळी आहे. तर नक्की येत्या मकर संक्रांतीला अशा पद्धतीचे तिळगुळाचे लाडू नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर लाडू इथे तयार झालेले आहेत. लाडूला वरती अजून थोडीशी गार्निशिंगसाठी, डेकोरेशनसाठी मी भाजलेले जे तीळ ठेवलेले होते ते लावून घेतलेले आहेत. तर आपले हे एकदम सोप्या पद्धतीचे तिळगुळाचे लाडू आता तयार झालेले आहेत. तर रेसिपी ट्राय करा आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये आजचा व्हिडिओ, आजची रेसिपी कशी वाटली. रेसिपी जर मनापासून आवडली असेल, ही वेगळी ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा.